उद्या 50+ 8 संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. राजा जाधव यांची संकल्पना ज्यांनी मांडली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट शहरी क्रिकेटमध्ये की 50+ संघाला संधी मिळाली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता मात्र एक धाव वेगाने पूर्ण केली होती. सचिन मात्र वेगाने आले होते मात्र एक सिंगल रोखू शकत नाहीयेत. मयूर दिवेकर थोडेसे दुखापतग्रस्त दिसत आहेत. मात्र ही मॅच त्यांनाही माहिती आहे महत्वाची आहे. सेमीफायनलची मॅच आहे. मदन भोईर यांच्याकडनं आयवा कॅससाठी 500 रुपये प्रेक्षकांसाठी. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे कव्हरच्या दिशेने. ऋतिक पाटीलच्या बॅट मधून येतोय वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर चौकार. टेनिस क्रिकेट मध्ये सध्या चर्चेत असलेले नाव आहे ऋतिक पाटील. वडोली गावचा खेळाडू नेहमी चर्चेत असतो. नेहमीच आता सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं तर शहरी क्रिकेटमध्ये पाटील नेहमीच या खेळाडूवरती विश्वास दाखवतायत. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये सुद्धा संघ तुम्हाला खेळताना दिसेल. विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली प्रथमेश पाटील पुरस्कर्तेत. नितीन गोलंदाजी मार्कवर ऑन साइडला टर्न केलाय. टायमिंग झालंय का? क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फिल्डिंग खराब आहे. धावा 4 मिळतील. ऋतिकच्या बॅट मधून आलाय बॅक टू बॅक दुसरा चौकार. मदन भोईर यांच्याकडनं आयवा कॅश साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे प्रेक्षकांसाठी. सुवर्ण संधी आहे. आयवा कॅश पकडा आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज. 1000 रुपयाचं कॅश प्राइज. मदन भोईर यांच्याकडनं आयवा कॅश पकडा आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज. रेल्वे ग्राउंड मध्ये पहिल्यांदाच हे चित्र पाहायला मिळालं असेल की आयवा कॅश साठी 1000 रुपये. बघा ना रुपेश लगेच रेडी झालेत. रुपेशला माहिती ना कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल त्याला माहिती ऋतिक आहे त्यामुळे कदाचित आयवा कॅच येऊ शकते. ऑन साइडला टर्न केलाय. टायमिंग झालं नाहीये. राहुल वेगाने आलेत. प्रयत्न चांगले होते मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. ऋतिक पाटीलच्या बॅट मध्ये आलाय सलग तिसरा चौकार. तीस धावा धापलकावती लागल्यात. सलग 3 चौकार आलेत. 21 वरती पोहोचलाय ऋतिक पाटील. मदन भोईर यांच्याकडनं आयवा कॅश साठी प्रेक्षकांसाठी आमच्या लाडक्या 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मात्र पडद्याच्या बाहेर लक्षात घ्या पडद्याच्या आत कॅच पकडली तर पारितोषिक मिळणार नाहीये. मदन भोईर यांच्या स्मरणार्थ 1000 रुपयाचं कॅच प्राइज आहे आयवा कॅश साठी. मदन भोईर यांच्या स्मरणार्थ 1000 रुपयाचं कॅश प्राइज आयवा कॅश साठी. हा चांगला बॉल होता नितीन आणि हेच तर सांगत होते राहुल की एक्झॅक्ट थोडासा जोर लावायचा तुला. स्लोअर वन चेंडू टाकले तर ऋतिक पाटील आहे. 3 चौकार त्यांनी ठोकले. दुसऱ्या बॉल षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावा 30 झाल्यात. YSCC डोंबिवली आजचा दिवस खूप चांगल्या पद्धतीने हा संघ खेळलेला आहे. आपण पाहिलं तर करण भाने योगेश विजय पवार आशिष मिश्रा हे खेळाडू नाहीये संघामध्ये. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. स्लोअर वन चेंडू होता. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. स्वतःवरती नाराज आहे ऋतिक. 2 षटकाचा खेळ समाप्त. 15च्या सरासरीने YSCC डोंबिवली संघाची धावसंख्या ती 30. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. फिल्डिंग लगेच लावायची आहे टीम I11 डोंबिवली. राजा जाधव थोडासा राऊंड अप घेत आहेत. उद्या 50+ मध्ये कदाचित ते इन ऍक्शन मध्ये असतील. चे राजा आहेत राजा जाधव. 8 संघ तुम्हाला पाहायला पहिल्याच मॅच मध्ये त्यांचा संघ खेळणार आहे. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभाग आणि गोपाल मित्र मंडळ सार्वजनिक गणेश उत्सव आयोजित सुवर्ण महोत्सव चषक 2025 सर्व स्पॉन्सरचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. आणि मदर भोईर यांच्या स्मरणार्थ आयवा कॅश साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. या मॅच मध्ये सुवर्ण संधी आहे प्रेक्षकांसाठी. 2 षटकात 30 धावा झाल्यात. मयूर दिवेकर आणि ऋतिक पाटील ही जोडी कंपल्सरी चेसिंग. रमेश जाधव साहेबांचं आगमन झाले त्यांचं हार्दिक स्वागत. जगदीश जाधव दिसले नाहीयेत अजूनही. एन्जॉय करतात मला वाटतं जगदीश जाधव. क्रिकेटचे दर्दी आहेत जगदीश जाधव. जगू भाई एकच भाई आमचा जगू भाई. डोंबिवली वेस्ट म्हटल्यानंतर जगू भाईची चर्चा आहे. कल्पेश आलेत. कल्पेशचा पहिलाच बॉल. विशाल पाटील वेगाने आलेत. डाऊन बॉल आणि चांगला झेल टिपलाय. मयूर दिवेकरला माघारी परतावं लागेल. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना टीम YSCC डोंबिवलीला मयूर दिवेकर बॅक टू द पॅव्हेलियन.
आमचे मित्र पिंट्या जोशी आलेत आताच लविंग गोल्ड कप मध्ये पिंट्या जोशी यांना मॅन ऑफ द सिरीज बायसिकल मिळाली आणि ती लगेच त्यांनी त्यांच्या भाच्याला दिली. हे प्रेम आहे मामाचं भाच्यावरती असलेलं. पिंट्या जोशी यांना विनंती असेल या पिंट्या जोशी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. धावा झाले 30. पिंट्या जोशी यांचं आगमन झालंय त्यांना विनंती असेल या पिंट्या जोशी आपलं मनपूर्वक आणि सरचे स्वागत. आमचे मित्र मचिंद्र येत आहेत वर्ग मित्र आहेत आमचे. मचिंद्र आपलं स्वागत आहे. प्रथमेश आलेत बॅटिंग करण्यासाठी 30 धावा झालेल्या आहेत. रुपेश म्हात्रे यांना तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. हँडसम पर्सनॅलिटी क्या बात आहे. चेहऱ्यावरती नेहमी आनंद असतं. अशी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळाली. ज्या स्पर्धेमध्ये घरगुती वस्तू तुम्हाला पाहायला मिळाली त्या स्पर्धेच्या माध्यमातून जे गरजू मुलं होती त्यांना मदतीचा हात रुपेश म्हात्रे यांच्या माध्यमातून करण्यात आला आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून. आणि खूप कमी स्पर्धा अशा तुम्ही पाहता. 30 धावा झालेल्या आहेत. हे आमचे लाडके प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मंगेश मोडक यांना तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. YSCC डोंबिवली संघाचे खंदे समर्थक त्यांच्याच बाजूला आपण पाहतोय आमचे मित्र 30 धावा झाल्या आहेत. प्रथमेश आले तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. गोलंदाज कल्पेशला पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाले. कल्पेश लविंग गोल्ड कप मध्ये बेस्ट बॉलर होते. तेच गोलंदाज कल्पेशला तुम्ही पाहतायत. चांगली गोलंदाजी केली होती कल्पेशने. कल्पेशचा बॉल नितीन वेगाने आले. एक सिंगल मिळाली. प्रथमेशच्या खात्यामध्ये धावसंख्या 31 वरती पोहोचली. 30 षटक प्रगतीपथावर सर कल्पेशने धावांवरती थोडीशी रोख लावली. 31 धावा झालेल्या आहेत. ऋतिक पाटीलला माहिती आहे समोर I11 संघाने सुद्धा पहिल्या मॅच मध्ये वायले नगर रोहित भालेरावच्या संघाला पराभूत केलंय. दुसऱ्या मॅच मध्ये फ्रेंड्स 11 जितू शिलार आणि कंपनीला पराभूत केलंय. त्यामुळे कोणत्याही टीमला कमी लेखून चालत नाही. क्रिकेट असाच तर खेळ आहे. त्यामुळे माहिती आहे ऋतिकला इथून 50-55 धावा पाहिजे या मॅच मध्ये. समोर सचिन म्हात्रे आहेत, विशाल पाटील आहेत, राहुल आहेत, अजय जाधव सारखा फलंदाज ज्याने 2 मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलेत. आणि हा चांगला बॉल होता. कल्पेश चांगली गोलंदाजी करतायत. मी मगाशी उल्लेख केला लविंग गोल्ड कप जी आता स्पर्धा आली मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशाळा त्या स्पर्धेत बेस्ट बॉलरचा किताब या गोलंदाजाला मिळाला होता. तोच कल्पेश तुम्हाला पाहायला मिळतोय. डावकर आताचा गोलंदाज आहे. कल्पेश चर्चेत असतात ते. मी व्हेरिएशन चांगलं आहे कल्पेशकडे. 3 बॉल मध्ये 1च धाव त्याने खर्च केली आणि मयूर दिवेकरची महत्वाची विकेट त्यांनी या मॅच मध्ये घेतली. मित्र दीपेश सुद्धा आलेत सातत्याने. साई शेलार यांचं खूप जवळचं व्यक्तिमत्व आहे. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. ऋतिकची विकेट घेतली कल्पेशने. फर्स्ट स्लिप लावण्यात आला होता. 31 वरती दुसरा धक्का आणि चांगला पलटवार केलाय तो I11 डोंबिवली टीमने या मॅच मध्ये. साई शेलार येतात बॅटिंग करण्यासाठी. 31 वरती दुसरा धक्का लागलाय. खूप कमी वेळा पाहायला मिळतं की फर्स्ट स्लिप तुम्हाला पाहायला मिळते. ऋतिकसाठी फर्स्ट स्लिप लावण्यात आली होती आणि ऋतिकची विकेट मिळाली. साई शेलार येतात आता बॅटिंग करण्यासाठी. 31 वरती 2 विकेट. अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 45-50 संध्याकाळच्या सत्रात चांगलं टार्गेट असू शकतो. मात्र रेल्वे ग्राउंड म्हटल्यानंतर कोणतेही टार्गेट तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस. गुरुरतन मात्रे यांच्या स्मरणार्थ आणि मदन भोईर यांच्या स्मरणार्थ आयवा कॅशसाठी आता 1,500 रुपये प्रेक्षकांसाठी. बघा सुवर्ण संधी आयवा कॅशसाठी 1,500. पहिलाच बॉल साईसाठी काय गोलंदाजी केली कल्पेशने. जबरदस्त पलटवार केलाय. 2 ओव्हर मध्ये YSCC डोंबिवलीच्या धावा होत्या 30 आणि या 5 बॉल मध्ये 1च धाव आली. त्यामुळे कमबॅक झालाय आता I11 डोंबिवली टीमचा या मॅच मध्ये. कृष्णा दकीर यांचा संघ तुम्ही पाहतायत. I11 डोंबिवली सामना पाहत असतील तर कृष्णा दकीर आपले हार्दिक हार्दिक स्वागत. आई मित्र मंडळाचे अध्यक्ष, डोंबिवली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, नेहमी चर्चेत असतात.
एक चांगले गोलंदाज अष्टपैलू खेळाडू सुद्धा आहेत. ऑन साइडला टर्न केलाय, गॅप मध्ये विशाल डीप मध्ये एक सिंगल मिळाली. फक्त 2 धावा दिल्यात. कल्पेशची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे गोलंदाज कल्पेशसाठी. फक्त 2 धावा आणि 2 महत्त्वाच्या विकेट त्यांनी या मॅच मध्ये घेतल्या आहेत. जे 2 फलंदाज ज्यांनी या स्पर्धेमध्ये धावांचा पाऊस पडलाय तो मयूर तिवेकर आणि ऋतिक पाटीलची विकेट घेत असताना फक्त 2 धावा दिल्या आहेत. 3 षटकाचा खेळ संपलाय. 32 वरती 2 विकेट. YSCC डोंबिवली. अजय जाधव येत आहेत. ज्या अजय जाधवने पहिल्या 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलाय. ही मॅच जर I11 डोंबिवलीने जिंकली तर नक्कीच कल्पेश हिरो ठरू शकतात या मॅच मध्ये. कारण कल्पेशने फक्त 2 धावा दिल्या त्या मॅच मध्ये. दीपेशला तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. सामना एन्जॉय करत असताना साई शेलार यांचे खूप जवळचं व्यक्तिमत्व आहे. दीपेश असतील, सोमनाथ असतील, केशव कारण सध्या दीपेश पासून थोडेसे दूर आहेत. आणि आता 2 दिवसापासून दीपेश ते फोनही उचलत नाही. काल रतनभाऊ मध्ये संघ पराभूत झाला आज दे. तिथून केशव काळेने मोबाईल स्विच ऑफ केलाय. म्हणजे किती टेन्शन आहे. क्रिकेट असाच तर खेळ आहे मित्रांनो. क्रिकेटचा टेन्शन भरपूर असतो. काले आडिवली आणि नारिवली मध्ये सुद्धा आपण मॅच पाहिली. अशा मॅचेस झाल्या तर अक्षरशः खेळाडूने बऱ्याच वेळा झोप येत नाही. पहिलाच बॉल आपण पाहतोय व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. एकच धाव मिळाली. पलटवार झालाय I11 डोंबिवली टीमचा. साई स्वतःवरती नाराज आहे. अजय जाधव आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 33 धावा झाल्या आहेत. कारण आज मोठमोठे उलटफेर I11 डोंबिवलीने केलेले आहेत. पहिल्या मॅच मध्ये वायलेनगर, दुसऱ्या मॅच मध्ये फ्रेंड्स 11 आणि तिसऱ्या मॅच मध्ये त्यांच्या समोर YSCC डोंबिवली. 33 धावा झालेल्या आहेत. क्रिकेट असाच तर खेळ आहे. पलटवार क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा होत असतात. तेहतीस वरती 2. स्ट्राइक एंडला प्रथमेश. गोलंदाज अजय जाधव. समोर मारलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. आता मोठ्या फटके येत नाहीयेत ऋतिकाने. मयूर दिवेकर बाद झाल्यानंतर इथेही सिंगल मिळाली. एकच धाव मिळेल. धावसंख्या 34. 4 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. 40-45 पाहिजे या मॅच मध्ये जर पलटवार करायचं असेल YSCC डोंबिवली संघाला तर 40-45 मध्ये लढू शकतो हा संघ. अतुल पाटील सारखा गोलंदाज या टीम मध्ये. ऋतिक पाटील सुद्धा गोलंदाजी करू शकतात या मॅच मध्ये. करण सारखा गोलंदाज या टीम मध्ये. 40-45 पाहिजे या मॅच मध्ये. चला मॅच सुरू करायची. 34 वरती 2. YSCC डोंबिवली. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एखादा षटकार, एखादा चौकार साई शेलारच्या बॅट मध्ये येणं गरजेचं आहे. आणि याच खेळासाठी साई जाणले जातात. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी, ISPL एकच मारतात, मात्र सॉलिड मारतात साई शेलार. ही खासियत या खेळाडूची आहे. अजय जाधव कमबॅक करेल का? अजय जाधवने या स्पर्धेमध्ये 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार पटकावलेत. अजय ऑन साइडला टर्न केलाय. मी मगाशीच उल्लेख केला. साई शेलर एकाच मारतात, मात्र सॉलिड मारतात आणि तो आलाय सिक्सर. शिवाजी शेलारच्या बॅटमधनं 40 धावा झाल्या. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ज्या टार्गेटचा मी उल्लेख करतो 40-45 किंवा 50. अजून एक फुल टॉस दिलाय साई शेलारने. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर ठोकलाय. साई शेलार ऑन फायर. षटकार. बॅक 2 सिक्सर आलेत. शेलार एकदा लय मध्ये आले की त्यांना थांबवणं थोडंसं कठीण होतं अपोजिट टीमला. फुलटॉस बॉल होता. फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद झालेत.
43 धावा झाल्यात. ऑन साइडला खेळायचं होतं. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आहे, त्यामुळे 1+1 2 धावा मिळतील. 48 धावा झाल्यात. 48-48. 50चा मी उल्लेख करतो. एक बॉल अजूनही शिल्लक आहे आणि प्रथमेश पाटील कडे स्ट्राइक आहे. प्रथमेशला माहिती आहे, डबल आली तर 50, सिंगल आली तर 49, चौकार आला तर 52 आणि षटकार आला तर 54. काय होऊ शकते या बॉल वरती. फुलटॉस बॉल होता. टायमिंग झाले का? सचिन मात्रेचा जजमेंट चांगला आहे, चूक होणार नाहीये. एक चांगला झेल टिपलाय सचिनने. 48 वरती थांबवलेत, यश आलंय. ते YSCC डोंबिवली संघाला आली. आता फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 49 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचंय. टीम I11 डोंबिवली संघाला या धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल दुसऱ्या सत्रामध्ये आपण जाणार आहोत. मनीष बागले यांच्याकडे तत्पूर्वी जाऊया DJ पंडित यांच्याकडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. लेजंड समालोचक नितीनजी कालन सर, अभिमन्यू पाटील साहेब यांच्याकडून नक्कीच पारितोषिक आलंय. मॅन फ्रॉम जुनी डोंबिवली आहेत, त्यांच्याकडून पारितोषिक आलंय. हॅट्रिक षटकारांसाठी 1,500 रुपयाचा पारितोषिक आहे. हॅट्रिक गोलंदाजाने घेतली तरी देखील 1,500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. सवयत मैदानाच्या दिशेने 4 षटकांची मॅच आणि त्या 4 षटकांमध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या 49 धावा. 49 टू विन. 49 धावेंचे इथे लक्ष असणार आहे. सलामीला दोन्हीही सलामवीर सचिन आलेत आणि सचिन यांची साथ देण्यासाठी नितीन देखील आलेत. आणि गोलंदाजी मार्क वरती नक्कीच यॉर्कर किंग ज्याला म्हटलं जातं, अतुल पाटील आलाय गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल, पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. भिरकवण्याचा प्रयत्न, मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. डायरेक्ट हिट होणं गरजेचं होतं. साई शिलर होते तिथे. प्रयत्न चांगला, नक्कीच अप्रतिम प्रयत्न त्यांचा देखील राहिला.
ते कल्याण डोंबिवली रिजनचा विचार केला आणि जर आपण ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर त्या ग्रामीण क्रिकेटला कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटला त्या शिखरावरती नेण्याचं काम केलं. तेच म्हणजे साई शेलार यांनी. दी ISPL म्हणजेच संपूर्ण जगतातली सगळ्यात मोठी टेनिस बॉलची टुर्नामेंट, त्यामध्ये देखील षटकार मारण्याचा विक्रम. यावेळी शॉर्ट पिच चेंडू आहे, बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट लॉफ्टेड आहे. खूप चांगला फटका इथे बघायला मिळते. वन बाउन्स, चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू निघून गेलाय चौकारासाठी. नेक्स्ट बॉल. यावी अगदी पुन्हा एकदा वेगे वरती स्वार झालाय. प्रचंड वेग अतुलकडे, त्या वेगेचा वापर केला. स्विंग अँड मिस. फटका नक्कीच चांगला खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण ते फुटवर्क असताना तेवढंच गरजेचं. फुटवर्क नव्हतं. चेंडूच्या मेरिट वरती जाऊन ऑन द राईस देखील फटके खेळण्याचा प्रयत्न करा, तसा प्रयत्न झाला नाहीये. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसरा चेंडू देखील निर्धाव फेकला. 3 चेंडू आणि 4 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी समीकरण 21 चेंडू आणि 45 धावांचं असणार आहे. नेक्स्ट बॉल. यावी देखील शॉर्ट चेंडू होता, पुन्हा एकदा बॅकफुटला गेल्या. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका बघायला मिळतोय. प्रेक्षणीय, दर्शनीय, उल्लेखनीय, डोळ्यांचा पार न फेडणारा हा फटका येतोय पुन्हा एकदा सचिनच्या वाटमधून. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा भिरकवण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल आलाय. यावेळी देखील आपण बघितलं तर यावेळी देखील अगदी लेंथ मध्ये परिवर्तन केलं होतं. थोडासा चेंडू खाली देखील राहिला. बीट केलाय बॅटरला. चांगली गोलंदाजी करतायत. चौकार येतोय. चौकारानंतर गोलंदाजीचा कमबॅक येणं देखील तेवढंच गरजेचं आहे आणि तो कमबॅक देखील इथे पाहायला मिळतोय आपल्याला. अतुल पाटील गोलंदाजी मार्क वरती आहे. त्यांच्याकडे देखील व्हेरिएशन्स अप्रतिम आहेत. बघितलं प्रत्येक चेंडूवरती वेगळ्या लाईन वरती फेकण्याचा प्रयत्न केला, वेगळ्या लेंथ वरती फेकण्याचा प्रयत्न केला. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता इथे झाली आहे. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल आहे. ड्रिल करून दाखवतायत. अगदी हवेमध्ये चेंडू असणार आहे. खेळाडू येतोय चेंडूच्या खाली आणि झेल इथे कंप्लीट करतोय. लॉंग ऑफ वरती तैनात होते. ऋतिक चूक करत नाहीये आणि सचिन यांना आता मैदान सोडावं लागणार आहे. तंबूच्या अश्रेला परत जावं लागणार आहे. I11 संघाला लागणारा हा पहिला मोठा झटका सचिनच्या स्वरूपामध्ये. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची इथे सांगितलं होते. 17 चेंडू आणि 41 धावेचं अजूनही समीकरण असणार आहे. काय घडतंय
चला बॅटर्स, आपल्याला देखील विनंती, आपण देखील थोडंसं स्पीड अप करा, आपल्याला उशीर होतोय. अंधाराचा सावट देखील असर, सूर्यास्त देखील आता होत चाललाय. ते येणारे 5 ते 7 मिनिटांमध्ये अंधार देखील होईल. यावेळी देखील अगदी पायावरती चेंडू होता. पंचांकडे दाद मागतात आणि पंच देखील ही दाद उचलून धरतायत. व्हाईट बॉल इथे येतोय. अवांतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे आणि हे सर ते हलकासा थोडासा प्रेशर म्हटलं जातं ना, की अगदी चेंडू टप्पा पडतो, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला निघून जातोय. आणि हेच तर ते कॉम्बिनेशन असतं जेव्हा बॅटिंग करत असलेली टीम त्याच कॉम्बिनेशनचा विचार करत असते, की लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन हे दरवेळी मैदानात असलं ना, की गोलंदाजाला प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन करावं लागतं, प्रत्येक चेंडूवरती लाईन लेंथ बदलावी लागते. ऋतिकाला यावी पुल करायचा प्रयत्न केला, चेंडू हवेमध्ये, अतुल येतोय चेंडूच्या खाली आणि जेल करतोय कंप्लीट. अजून एक झटका इथे लागत असताना I11 टीमला नितीन याच्या स्वरूपामध्ये. सोळा चेंडू आणि 40 धावेचं समीकरण असणार आहे. मैदानात नक्कीच अजय जाधव येतात. बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील या खेळाडूने मिळवलंय. पहिली मॅच आपल्याला आठवते ना, 63 धावेंचं लक्ष्य, त्याचा पाठलाग केला, अगदी 5 चेंडू ठेवून ते 63 धावा बनवल्या होत्या आणि त्यामध्ये मोठा वाटा अजय जाधव यांचा होता. टीमचे कॅप्टन देखील आहेत, कर्णधार देखील आहेत. कॅप्टन शुड लीड फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातं. कर्णधार चले सीना तान असं होत आहे का मैदानात. ऋतिक देखील समोर चांगली गोलंदाजी करतोय. यावेळी देखील पुन्हा एकदा खूप चांगला फटका पाहायला मिळतो आपल्याला. अगदी कट केलाय चेंडूला आणि मिस फिल्डिंग इथे होते. सनील पाटील यांच्या बघाच्या बाहेर हा चेंडू निघून जातोय. चौकार येतोय. नसीब पण बहादुराचं साथ देते असं म्हणतात ना क्रिकेटमध्ये. बघा किती चांगला फटका इथे सजवलाय. दी फुटवर्क बघा, फुटवर्क नंतर ते टायमिंग बघा, खूप चांगला फटका इथे सजवलाय. सनील होते आणि थोडासा लेझी अप्रोच बघितला आपण इथे. ते चेंडूवरती गेले नाहीये. पहिल्या अटेम्प्ट वरती चेंडूवरती जाणं गरजेचं होतं, तसं झालेलं नाहीये. चौकार इथे येतोय. त्या चौकाराच्या साह्याने धावफलक देखील पुढे. धावा झाल्या धावफलकावरती 13 आणि इथून समीकरण 15 चेंडू आणि 36 धावेंचं असणार आहे. 15 चेंडू 36 धावेंचं समीकरण असणार आहे. या षटकामध्ये अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ऋतिक पाटील समोर अगदी पहिल्या चेंडूवरती हल्ला केला. नेक्स्ट बॉल लीफ केला आणि येस, इट इज अ गुड लीफ म्हणावं लागेल, कारण पंचांनी दोन्ही हात समांतर केले. कारण ऋतिकच्या गोलंदाजीचा विचार केला, ऋतिकला देखील माहित आहे जर अजय जाधव यांच्या समोर आपण त्या पाळ्यात अंडर दी आय चेंडू फेकला तर ते मैदानाच्या बाहेर फेकून देण्याची ताकद ठेवतात. ते मातब्बर स्किल्सचे टॅलेंट, फटके त्यांच्याकडे नक्कीच आहेत. तोच प्रयत्न इथे ऋतिकचा देखील होतोय की त्या आर्क पासून चेंडू आपल्याला लांब ठेवायचा आहे. 15 चेंडू 35चं समीकरण. नेक्स्ट बॉल, यावेळी देखील अगदी यॉर्करचा इथे वापर केला. खूप चांगला चेंडू होता आला. अतुल येतोय चेंडूच्या खाली, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, फेके देखील अप्रतिम करतोय. स्ट्राईक रोटेट झाली, एक धाव इथे देखील मिळणार आहे. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे. धावा झाल्यात 15 धावफलकावरती, 15 ऑन द बोर्ड. आणि समीकरणाचा विचार केला तर 14 चेंडू आणि 34 धावेंचं अजूनही समीकरण शिल्लक आहे. प्रयत्न करावे लागणार आहेत तिथे. विशालला देखील प्रयत्न करावे लागतील, ऋतिकला देखील प्रयत्न करावे लागणार आहेत. नेक्स्ट बॉल, यावी अगदी लोअर फुलटॉसचा चेंडू आहे, भिरकवण्याचा प्रयत्न, जेलची शक्यता, लॉंग ऑन वरती चूक होत नाहीये. अजून एक विकेटचा पतन या षटकामध्ये. आतापर्यंत ऋतिकने देखील 2 विकेट्स मिळवून दिलात आणि I11 संघाला लागणारा अजून एक मोठा झटका, तो देखील विशाल पाटील याच्या स्वरूपामध्ये. बघा काय चेंडू होता, अगदी डीप होणारा चेंडू होता. हलकेचे फिंगर्स देखील रोल केले आणि लॉंग ऑन वरती चूक होत नाहीये. तेवढा चांगला जेल देखील टिपण्यात आला. अजून एक बॅटर बाद होतात. सुमित येत आहेत मैदानात. सुमित यांची देखील ओळख आहे ना, अगदी जी स्पर्धा होती RPL रेल्वे प्रीमियर लीग आमदार चषक, त्या चषक अगदी घासवलं होतं या खेळाडूंनी. खूप चांगली बॅटिंग केली होती. एक आयकॉन खेळाडू म्हणून त्याची निवड झाली होती. तोच आता मैदानात दाखल होतोय आणि त्याच्या फटक्यांची आवश्यकता नक्कीच असणार आहे. ऋतिक देखील खूप चांगली गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी करतोय. बघा वाईट्स देखील आलेत या षटकामध्ये. आतापर्यंत 2 वाईट बॉल झालेत, पण तरी देखील ना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं. खूप चांगली गोलंदाजी होत्या. 13 चेंडू आणि 34चं अजूनही समीकरण आहे, म्हणजे लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, शेवटचा चेंडू या षटकामध्ये असणार आहे.
सुमित फेस करेल पहिलाच बॉल, लेफ्टी बॅटर आहे. डावखुऱ्या हाताचे बॅटर्स नेहमीच अग्रेसिव्ह असतात, अग्रेसिव्ह बॅटिंग करण्यासाठी ते जाणले जातात. बघा इथे देखील तशी अग्रेसिव्ह बॅटिंगची आवश्यकता I11 टीमला असणार आहे. जे पुरस्कर्ते म्हणजेच कृष्णादा कीर हे देखील सामना एन्जॉय करतात. अगदी आमच्या लाईव्ह वाहिनीवरती, GTC या वाहिनीवरती सामना एन्जॉय करतात. त्यांचं देखील स्वागत करूयात आपण. 13 चेंडू आणि 34 धावांचं समीकरण असणार आहे. चला ऋतिक थोडंसं स्पीडअप करा. 13 चेंडू 34 धावा, अंतराचा देखील सावट होतोय. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, व्यवस्थित टाइम झालेला नाहीये. एक धाव इथे देखील मिळणार. स्ट्राईक स्वतःकडे राहील आणि समीकरण येऊन ठेपलंय. 12 चेंडू आणि 33 धावेंवरती समीकरण आलंय. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. जर इथून जिंकायचं असेल तर रिक्वायर्ड रन रेट सांगतोय 16.50 हा रिक्वायर्ड रन रेट असणार आहे. म्हणजे प्रत्येक षटकाच्या अखेरीस आपल्याला जर 16-17 धावा बनवायच्या आहेत ना, तर प्रत्येक चेंडूवरती प्रहार करणं, अटॅक करणं हे खूप गरजेचं असणार आहे. कारण ही लढाई फक्त त्या मेगा सेमीफायनल, मेगा फायनलची नाहीये, तर ही अस्तित्वाची या दोन्ही टीम्स मध्ये लढाई असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती येतोय करण. करण येथे गोलंदाजी मार्कवरती, ज्या करणने नक्कीच मागच्या सामन्यामध्ये अगदी 14 ते 15 धावांचं संरक्षण सुदृढपणे केलं होतं. त्या गोलंदाजाला इथे आमंत्रित करण्यात येत आहे. सेकंड लास्ट ओव्हर जेव्हा आपण चेस करत असतो ती सगळ्यात महत्वाची असते, कारण ते मॅचचा टोन सेट करून जाते असं म्हटलं जातं. तसंच काहीतरी काम आता करणला देखील करावं लागणार. लेफ्ट आर्मर आहे, बघा गोलंदाजी कशी करतोय. समोर देखील तसंच आव्हान असणार आहे. सुमितचं आव्हान आहे, तो देखील एक अग्रेसिव्ह लेफ्टी बॅटर आहे. दोन्ही डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, डावखुऱ्या हाताचा बॅटर. ही लढत, ही कॉन्टॅक्ट, ही बॅटल, ही रायव्हलरी पाहायला मजा येणार आहे. 13 चेंडू आणि 33 धावेचं समीकरण असेल. व्हॉट अ मॅच. पुढचा पहिला चेंडू अगदी शॉर्ट पिच चेंडू होता, व्यवस्थित. इथे देखील टाइम झालेला नाही. सनील यांच्या देखील आवाक्याच्या बाहेर चेंडू तो निघून गेला आणि एक धाव इथे मी येणार आहे, कारण अतुलनी चांगलं बॅकअप केलं. अगदी मिड विकेट वरती तैनात होते. येस सर, आउट आहे. हिट विकेट. हो, हिट विकेट स्वरूपाने इथे बॅटर आउट होणार आहेत. जर आपण नक्कीच GTC या वाहिनीवरती पाहत असाल ना, तर आपण नक्कीच हे बघू शकतो. अगदी बॅकफुटला गेले, बॅकफुटला जाऊन स्वतःचा तोल, स्वतःचा वेट इथे सांभाळू शकलेले नाहीयेत. आणि यष्टा इथे नक्कीच आपल्या पायाने उद्ध्वस्त केल्यात. म्हणजे हिट विकेट स्वरूपाने या स्पर्धेची पहिली विकेट गेली, ती देखील सुमित यांच्या स्वरूपामध्ये. म्हणजे I11 संघाला देखील एक मोठा झटका पुन्हा एकदा सुमितच्या स्वरूपात लागतोय. समीकरण आता जे मोठं होतं ते आणखी मोठं होत चाललंय. पण अजय जाधव आहेत, इथून प्रयत्न करावी लागणार आहे, मेहनत करावी लागणार आहे, कोशिश करावी लागणार आहे. रोनक येत आहे बॅटिंगसाठी. मेहनत करणं ना तेवढंच गरजेचं आहे. इथे प्रयत्न करत राहा, शेवटपर्यंत लढत देत राहा, लढाई करत राहा. हेच तर अस्त्र असताना कुठलाही खेळ असू दे किंवा मग युद्धाची भूमी असू दे, शेवटपर्यंत आपण लढलात कसं ना ते जाणलं जातं. मंजिल मिले या ना मिले ये मुकद्दर की बात है, आप कोशिश ना करो जनाब ये तो गलत बात है. प्रयत्न करा, मेहनत करा. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण बघतोय करण आहेत. करणने देखील चांगली गोलंदाजी केली. संपूर्ण मॅच मध्ये, टुर्नामेंट मध्ये इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातोय. ती स्लॉक षटकामध्ये ना चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. रोनक येतोय स्ट्रायकिंग एंडला. 10 चेंडू 32चं समीकरण. पहिलाच बॉल अगदी यॉर्कर हाताळलाय. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी इथे होत आहे. थोडंसं संत, थोडंसं शांत क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला. पण अजय जाधव स्ट्रायकिंग एंडला आलं, त्यांच्या बॅटमधून त्या षटकारांची नक्कीच आवश्यकता आहे. संपूर्ण I11 टीमला त्यांच्या बॅटमधून त्या षटकारांची आवश्यकता आहे. बघा ते षटकार येत आहेत का त्यांच्या बॅटमधून. आव्हान समोर देखील तेवढंच मोठं आहे, कारण देखील चांगली गोलंदाजी करतोय. बघा फ्लाइंग स्लिप देखील बघायला मिळते आपल्याला. लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. 9 चेंडू 31चं समीकरण. यावेळी देखील पुन्हा एकदा अजून एक यॉर्कर. व्हॉट अ बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी करतात. खूप चांगली गोलंदाजी इथे होत आहे. काय गोलंदाजी करतात. आणि ब्रह्मास्त्र म्हटलं जातं ना, गोलंदाजाकडे असलेलं ते ब्रह्मास्त्र आहे. त्या ब्रह्मास्त्राला बाहेर काढण्याची हीच तर ती योग्य वेळ आहे, कारण ही मेगा सेमीफायनलची मॅच आहे. यावेळी मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला, स्विंग केलाय आणि फक्त मिस होत आहे. खूप चांगली गोलंदाजी. अगदी गोलंदाजाचा विचार केला तर गुडलेन स्पॉट, फुलर लेनचे चेंडू हेच हाताळण्याचा प्रयत्न आहे. आणि वारंवार आपल्या अँगलनी, जो लेफ्टीचा अँगल बनतो ना, त्या अँगलनी बाहेर कट करण्याचा देखील प्रयत्न असणार आहे. नेक्स्ट बॉल. यावेळी अंगाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, बॉडीवरती अटॅक केले, बॉडीवरती टार्गेट केला. एक धाव इथे देखील मिळणार आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि लेग बाईस स्वरूपाची ही धाव असणार आहे. म्हणजे बॅटरच्या खात्यामध्ये ही धाव जाणार नाहीये, तर टीमच्या खात्यामध्ये धाव जाईल. 5 चेंडूचा खेळ झालाय. समीकरण 7 चेंडू
आणि 30 धावांचा असणार आहे. 7 चेंडू आणि 30 धावा. हा चेंडू खूप निर्णायक आहे. दोन्ही टीमसाठी महत्वपूर्ण हा चेंडू असणार आहे. यावेळी मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. मिस्टामिक स्ट्रोक असणार आहे. गोलंदाज स्वतः येतोय चेंडूच्या खाली आणि इथे एक धाव नक्कीच मिळेल. एक धाव मिळाली आहे, पण पुन्हा एकदा करणसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. अंडर द प्रेशर बघा काय सुदृढ गोलंदाजी करणनी करून दाखवली आहे. पुन्हा एकदा करण आलाय, स्लॉग षटकामध्ये आलाय आणि स्लॉग षटकामध्ये अशी गोलंदाजी करणं खूप कठीण कार्य आहे. खूप कठीण कार्य आहे. त्या कार्याला पूर्णपणे इथे जोपासलाय. आपल्या कर्णधाराचा विश्वास आहे, त्या विश्वासाला इथे पात्र ठरलाय. खूप चांगली गोलंदाजी केली आहे. या षटकामध्ये 4 धावा आल्यात करणच्या. बघा क्षमाच हवी, आपण जे गुणलेखक आहेत त्यांच्याकडून जी थोडीशी झालेली चूक आहे. इथे धावा झाल्या धावफलकावरती 22, म्हणजेच येस आता समीकरण 6 चेंडू आणि 27 धावांचा असणार आहे. याची देखील आपण नोंद करा. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये देखील 8 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 4 धावा आल्या. 6 चेंडू आणि 27 समीकरण आहे. पहिलाच बॉल स्विंग केलाय. अगदी आपल्याकडे असलेली प्रचंड ताकद झोकून दिली होती चेंडूवरती, पण तेवढी चांगली गोलंदाजी सनील पाटील देखील करतायत. व्हॉट अ बॉल. हे लेफ्ट आर्मर जे आहेत ना, ते रायटी बॅटरला नक्की अनेक वेळेस ना सतवण्याचा प्रयत्न करतात, कारण अँगलने तो चेंडू कट होऊन बाहेरच्या दिशेला निघतो आणि तो मारणं देखील तेवढंच कठीण असतं. विकेटचं पतन होत आहेत. ज्या अशा अपेक्षा मैदानामध्ये होत्या ना IL-11 संघाच्या, त्या देखील आता थोड्याशा निराश होत आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. कारण अजय जाधव इथे बाद झालेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी धावचित स्वरूपाने विकेट मिळते. ची जागा भरून काढण्यासाठी राहुल मोरे येतात. सनीलने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा डीप होणारा चेंडू होता. अप्रतिम गोलंदाजी होत आहे. बघा आपल्याकडे ना अस्त्र असतात, ते प्रत्येक अस्त्र ना योग्य त्या वेळेवरती बाहेर काढा असं म्हटलं जातं, आणि हा देखील एक ब्रह्मास्त्राचा वापर केला. तो देखील डीप होणारा चेंडू आणि तो देखील यॉर्कर. तो आपल्याला बघायला नक्कीच खूप चांगला वाटतोय, पण एक्झिक्यूट करणं त्यामागे सराव लागतो, प्रॅक्टिस लागते. तो सराव, ती प्रॅक्टिस नक्कीच सनीलकडे. अजून एक डॉट बॉल सनीलने फेकला. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि मॅच आणि ती मेगा फायनलची तिकीट आता जवळपास आपल्या टीमच्या खात्यामध्ये मिळते की काय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा यॉर्कर एक्झिक्यूट केला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. शॉट मिड विकेट वरती झालाय. डायरेक्ट हिट झाले आणि रोनक यांना देखील आता परतावा लागणार आहे. पण आपण त्यांना थांबू दिला तरी चालेल, हरकत नाहीये. एका चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. 1 टू गो. डॉमिनेट. डॉमिनेशन कशाला म्हणतात तर YSCC11 डोंबिवली या टीमनी करून दाखवलंय ना, त्याला डॉमिनेशन म्हणतात. प्रत्येक सामन्यामध्ये डॉमिनेट केलंय. आपण बॅटिंग करत असताना बॅटिंग मध्ये डॉमिनेट केलंय, गोलंदाजी करत असताना गोलंदाजीमध्ये डॉमिनेट केलाय. लास्ट बॉल स्विच इट करण्याचा प्रयत्न, तो देखील व्यवस्थित टाइम झालेला नाहीये. सामना फिनिश झालाय. मॅच जिंकली आहे. मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ असणार आहे खुल्या गटातनं YSCC हा संघ. आणि येस, विनंती आहे, आपण एक शुभ सन्मान करणार आहोत. तर साई शेलार दादा, आपल्याला विनंती, आपण यायचंय व्यासपीठावरती. आपल्या इथे यथोचित सन्मान केला जाईल. ओके, हरकत नाहीये. या मॅचचा देखील शिल्पकार कोण आहे तर बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच मिळवलाय तर ऋतिक पाटील ठरलाय या मेगा सेमी फायनलचा मॅन ऑफ द मॅच. ऋतिक यायचंय. मागच्या मॅचचे देखील मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपलं आहे, ते देखील आपण घेऊन जायचं आणि या मॅचचं देखील मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण घेऊन जायचंय. आणि त्यानंतर नक्कीच टीम मीटिंग झाल्यानंतर साई दादा, आपल्याला देखील विनंती, आपण देखील व्यासपीठावरती या. आपला देखील इथे यथोचित सन्मान केला जाईल.